हॅलो, मी मेघना तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारी, आंबट तिखट गोड अशी पाणीपुरी। तर इथे कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी मी पाणीपुरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे पाणीपुरीच्या रगड्यासाठी आपण जे पांढरे वाटाणे वापरतो ना, तर ते मी सकाळी भिजत घातलेले होते। तर मी 4 ते 5 वाजता आपलं जे टी टाईम असतो, स्नॅक्स टाईम असतो ना, त्यावेळी मी पाणीपुरी बनवणार होते। तर मी सकाळी हा वाटाणा छान धुवून भिजत घातलेला होता आणि नंतर संध्याकाळी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून थोडंसं तेल, साधं मीठ, काळं मीठ आणि हळद टाकून 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। नंतर इथे मी गोड पाणी बनवण्यासाठी ना थोडा गूळ आणि चिंच बारीक करून घेतली। तर गूळ थोडासा जास्त घालायचा, गुळाऐवजी तुम्ही ते खजूर सुद्धा वापरू शकता। तर हे गूळ आणि जे चिंचेचं मिश्रण आहे, तर ते आपण असं गाळून घ्यायचं, म्हणजे जे चिंचेचा जो कचरा असतो तर तो असा निघून जातो। तर इथे आपलं गोड पाणी बनवण्यासाठी आंबट आणि गोडसाठी मी गूळ आणि चिंचच वापरलेली आहे। तर आता आपण ही कढईमध्ये छान अशी उकळून घ्यायची। तर हे मी सगळं कढईमध्ये घेतलं आणि त्यामध्ये थोडं काळं मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग पण टाकायचं, म्हणजे त्याला टेस्ट छान येते। तर इथे छान असं उकळून घ्यायचं आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तोपर्यंत हे उकळून घ्यायचं। तर हे बघा कलर चेंज झालेला आहे आणि मला हवं तेवढं हे उकळून झालेलं आहे। तर मी इथं हे काढून घेतलं आणि थंड झाल्यानंतर ना हे अजून थोडंसं घट्ट होतं। तर अशा पद्धतीने आपलं आंबट आणि गोड पाणी तयार आहे। आता इथे आपण तिखट पाणी बनवण्यासाठी ना मी मिक्सरमधून पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं आलं एवढं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं। नंतर चाट मसाला आणि थोडं काळं मीठ टाकून असं मिक्स करून घेतलं आणि रगड्यासाठी आपण जो वाटाणा शिजवलेला होता, तर त्यामध्ये उकडलेला बटाटा खिसून टाकला आणि त्यामध्ये तिखट पाणी मिक्स करून छान अशी रगडा पातळ थोडासा बनवून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली। तर इथे आपलं तिखट पाणी, गोड पाणी आणि रगडा तयार आहे। नंतर पुऱ्या अशा मध्यभागी फोडून त्यामध्ये रगडा, तिखट पाणी, गोड पाणी, कांदा, कोथिंबीर आणि शेव घालून छान एन्जॉय करू शकता। तर कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।